चला आता तर थर्ड लेक्चर मध्ये आलोय आपण. लास्ट लेक्चर होप सो तुम्ही बघितला असाल आणि डेरिव्हेशन पार्ट केला असेल. पार्ट करायचं म्हणजे फक्त वाचून नाही होत, प्रॉपरली तुम्ही नोटबुक घेऊन पेन पेन्सिल घेऊन राईट डाऊन करा. 3-4 वेळा राईट डाऊन करा, जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत. ओके, तर एक छोटेसे 2 पॉइंट आहे ज्याच्यावर क्वेश्चन बोर्डाला आलेत. ऑब्विसली हा बोर्डाला आलेला क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. 2-3 वेळा त्यांनी हा क्वेश्चनच रिपीट केलाय, परत तोच क्वेश्चन रिपीट केलाय. क्वेश्चन असणार आहे बघा, रूट मीन स्क्वेअर स्पीड. रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे नंबर ऑफ, याला आपण VRMS असं सुद्धा म्हणतो. RMS व्हॅल्यू तुम्हाला जेव्हा स्टॅटिस्टिक्स पॉइंट जेव्हा आपण स्टडी करतो, RMS व्हॅल्यू भरपूर वेळा मिळतात. काय मिळतात ते स्टॅटिस्टिक्स वाल्यांचं काम आहे, तिथं तुम्ही बघू शकता जाऊन. कारण ऍव्हरेज व्हेलॉसिटी जेव्हा आपण घेतो तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशन एकमेकाला कॅन्सल होऊन आन्सर 0 येतो. मग 0 आल्यावर पुढे कॅल्क्युलेशन करणं अवघड होतं, म्हणून आपण त्याचा स्क्वेअर करतो. मग स्क्वेअर मधून पण काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही, म्हणून आपण त्याच्या रूट कडे जातो. पुढच्या इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत जातात. इन्फॉर्मेशन भरपूर आहे त्यातून, आपल्याला फक्त डिस्कस करायचं VRMS आणि त्याचा फॉर्म्युला कसा. जितकं सिम्पल राहता येईल तेवढं सिम्पल आपल्याला ठेवायचं. तर रूट मीन स्क्वेअर याला आपण काय म्हणतो, VRMS नावातच आहे. रूट मीन स्क्वेअर, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जे त्याचा रूट घ्यायचा, तुम्हाला व्हॅल्यू मिळते काय VRMS ची. मग लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं, वी नो दॅट प्रेशर ऑफ आयडियल गॅस काय होता, 1/3 m नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम डिवायडेड बाय V बारचा स्क्वेअर. करेक्ट आहे. मग मला हे पाहिजे, याचा रूट घ्यायचा आहे ना, तर याला एका बाजूला आणि या क्लास इकडे पाठवूया. मग काय होणार बघा, 3 इकडे गेला, डिवाइड होताना इकडे गेला मल्टिप्लाय होणार. P डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. आणि M आणि N मल्टिप्लाय, इकडे येताना काय होणार, डिवाइड आणि V बार स्क्वेअर होणार. बरोबर आहे का. हे इकडे गेला, हा इकडे गेला आणि हा इकडे डिवाइड झाला. आणि इक्वेशन मिळालं. पहिला मी असं लिहितो, V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3PV अपॉन M इंटू. करेक्ट आहे. सिंपल, एकदम सिंपल इक्वेशन आहे. मग बाय आयडियल गॅस इक्वेशन, बाय आयडियल गॅस इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. मग PV इक्वल टू nRT ही व्हॅल्यू मला इथं टाकायची आहे, PV. बरोबर आहे. मग काय होणार बघा, V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 PV ची व्हॅल्यू पुट करतो nRT डिवायडेड बाय M इंटू कॅपिटल N. करेक्ट आहे. बट एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आठवतो का बघा, N नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय अवॅगॅड्रोज नंबर. हा फॉर्म्युला केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला मिळाला असेल भरपूर वेळा बघायला. तर हा फॉर्म्युला मला इथं यूज करायचा, इथं. मग बघा काय होणार आहे, देअरफॉर V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3, N ची व्हॅल्यू आहे N डिवायडेड बाय NA. ओके, आणि राहिला काय बघा, RT डिवायडेड बाय M इंटू कॅपिटल N. बरोबर आहे. फक्त स्मॉल n ची व्हॅल्यू ही टाकलेली आहे. मग कॅन्सल काय होतो, N आणि N काय होतो, कॅन्सल. राहिला बघा, देअरफॉर V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3 RT डिवायडेड बाय मास ऑफ पार्टिकल इंटू अवॅगॅड्रोज नंबर. बरोबर आहे का. कळालं इथंपर्यंत. आणि आता हा जो फॅक्टर आहे, मास ऑफ सिंगल मॉलिक्युल, एका मॉलिक्युलचं मास आणि अवॅगॅड्रोज नंबर. एका मोलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतात, अवॅगॅड्रोज नंबर. आणि त्याला जर मास ऑफ पार्टिकल मॉलिक्युलनं मल्टिप्लाय केला तर मला मिळतो M0. M0 इज मोलर मास ऑफ गॅस. जो काही मोल गॅस घेतलाय त्याचा मोलर मास असतो M इंटू NA. अवॅगॅड्रोज नंबर काय देतो, M0. देअरफॉर इक्वेशन बघा, V बार स्क्वेअर इज इक्वल टू 3RT डिवायडेड बाय M0 मोलर मास. पण मला काय पाहिजे, याचा रूट पाहिजे, रूट मीन स्क्वेअर. मग दोन्ही बाजूला रूट घ्या. देअरफॉर रूट मीन स्क्वेअर यालाच आपण काय म्हणतो, RMS व्हेलॉसिटी अंडर रूट किती, 3RT डिवायडेड बाय M0. अँड व्हेरी 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 इंपॉर्टंट फॉर्म्युला. CET वर याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. एवढं डेरिव्हेशन आहे, 2 मार्काला बोर्डाला 2 ते 3 वेळा त्यांनी विचारलेला आहे. क्वेश्चन कसा विचारलेला बोर्डाला, आता इथं बघा 3 कॉन्स्टंट आहे, R गॅस कॉन्स्टंट तो फिक्स आहे, आणि M0 मोलर मास पण एखाद्या गॅससाठी फिक्स असतं. मग राहिला काय बघा, VRMS इज प्रोपोर्शनल टू काय, फक्त रूट T. मग क्वेश्चन बोर्डाला हा विचारलेला, शो दॅट की रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. शो दॅट म्हणून सांगितलं. मग इथंपर्यंत यायचं
आणि काय म्हणायचं, ॲज आर आणि M0 काय येतो, कॉन्स्टंट आहेत, म्हणून VRMS इज प्रपोर्शनल टू रूट टी. यासाठी 2 मार्क तुम्हाला मिळणार. एकदम सिंपल असं डेरिव्हेशन आहे. बघा, पॉज करा आणि लिहून घ्या. आपण एक छोटंसं अजून एक डेरिव्हेशन आहे पुढचं, त्या डेरिव्हेशन आपण जाऊया. हे रफ करतो सगळं. पुढचा जो पॉइंट आहे तो बोर्डाला तरी आलेला नाही आहे, पण महत्वाचा आहे आपल्यासाठी. फॉर्म्युला कसा तयार झाला, सिम्पली त्यांनी सांगितलंय, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस. टेम्परेचर कसा इंटरप्रेट केलाय आपण केटीजी मध्ये गॅसेसच्या संदर्भात. तर टेम्परेचर बद्दल बोलतोय, 2 बॉडीज घेतला, एक बॉडी हॉट आहे, दुसरी कोल्ड आहे, तर तुम्ही सांगू शकता हा या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे. पण ऍक्च्युअली टेम्परेचर काय, समजा तुम्ही पाणी घेतला, त्याला बॉईल केला, टेम्परेचर वाढतं. पण ऍक्च्युली टेम्परेचर वाढलं म्हणजे पाण्याच्या आत काय झालेलं आहे, इंटरनली काय होतंय, त्याच्याबद्दल थोडंसं त्यांनी डिस्कशन केलंय. आणि ते फॉर्म्युला मॅथ्सच्या टर्म मध्ये त्यांनी सांगितलं. मग त्याची सुरुवात, ॲज वी नो, प्रेशर ऑफ आयडियल गॅस, फॉर्म्युला तोच वापरायचा, 1/3 mNV into V bar square. V is the volume and this is the mean square velocity. इथे मी काय करतो बघा, हा व्हॉल्यूम फक्त मी इकडे आणतो, हा डिवाइड आहे, इकडे येताना मल्टिप्लाय होणार, 1/3 m into n V bar square. करेक्ट आहे. थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. ऍडजस्टमेंट काय करतो बघा, therefore PV is equal to 2 न मी काय केलाय, मल्टिप्लाय केलाय, हा n बाहेर ठेवूया, आणि 2 न काय केला, डिवाइड केला, m V बार स्क्वेअर. काय काय केलंय कळतंय का बघा, हा 2 आणि 2 तरी काय होतं, कॅन्सल, आणि हेच इक्वेशन मिळतो, 1/3 mn V बार स्क्वेअर. फक्त काय केलाय, इथं 2 न मल्टिप्लाय केलाय मी, आणि इथं 2 न डिवाइड केलाय. काही बदलणार नाही इक्वेशन मध्ये, तसाच राहणार. बट ही जी क्वांटिटी आहे, हाफ m V बार स्क्वेअर, इट इज अ ॲव्हरेज ट्रान्सलेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. कारण आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर याला मी कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो. दिस इज अ कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची. मग तसं समजा n मॉलिक्यूल्स असतील, तर मी एनर्जी किती सांगू शकतो बघा, n, एक मॉलिक्यूल असेल तर हाफ mv स्क्वेअर, n मॉलिक्यूल्स असतील तर n इंटू हाफ m V बार स्क्वेअर. हा फॅक्टर तुम्हाला दिसतोय आता, हा जो फॅक्टर आहे, याला मी काय म्हणू शकतो, ई म्हणू शकतो. मग ई ची व्हॅल्यू इथं टाकतो मी, ही ई ची व्हॅल्यू इथं टाका. मग काय होणार, देअरफॉर PV इज इक्वल टू 2/3 इंटू काय होणार आहे, ई होणार. करेक्ट आहे का. मग मला पाहिजे एनर्जीची व्हॅल्यू पाहिजे. मग हा 3 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय होणार, 3 PV, हा 2 मल्टिप्लाय, इकडे येताना डिवाइड होणार एनर्जी. मग मला देअरफॉर एनर्जी मिळाली बघा 3/2 PV. करेक्ट आहे. अजून एक आता छोटासा आपल्याला इक्वेशन यूज करायचा आहे, इक्वेशन ऑफ आयडियल गॅस. आपण इक्वेशन ऑफ आयडियल गॅस कसं लिहिलं, PV इज इक्वल टू nRT. याच इक्वेशनला आपण असं सुद्धा लिहू शकतो, PV इज इक्वल टू n kBT. KB जो लिहिलाय ना मी, तो असं लिहिला, K कॅपिटल B स्मॉल पायात लिहायचं त्याच्या, किंवा KB असं लिहिलं तर चालेल. तुम्ही बोल्ट्झमन कॉन्स्टंट याला आपण म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. सायंटिस्टच्या नावावरून दिलं आपण त्याला, KB इज कॉल्ड ॲज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट. असं सुद्धा इक्वेशन तुम्ही लिहू शकता, असं सुद्धा लिहू शकता. आणि हा जो n आहे ना, n ची व्हॅल्यू जर अवॅगॅड्रोज नंबर झाली Na इंटू KB, तर त्याला तुम्ही म्हणता कॅपिटल R. हे तुम्हाला माहित पाहिजे, इक्वेशन कधीतरी लागेल. Na इंटू KB इज इक्वल टू कॅपिटल R. आणि हे इक्वेशन बघितलंय, PV इज इक्वल टू RT, 1 मोल, n मोल असतील तर आन्सर काय येतं, PV इज इक्वल टू nRT. तर हे इक्वेशन आहे आपल्याकडे, PV इज इक्वल टू nRT. पण आपल्याला कुठलं इक्वेशन वापरायचं आहे, nkBT, हे इक्वेशन वापरायचं. मग PV च्या ऐवजी मी इथं व्हॅल्यू टाकतो. मग काय होणार बघा, देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू 3/2 nkBT. और काय करतो बघा, हा जो n आहे इकडे मल्टिप्लाय, त्याला इकडे आणतो, एनर्जी अपॉन n इज इक्वल टू 3/2 KB
टी. आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. याच्यावरून आपल्याला टेम्परेचर इंटरप्रेट करायचं. मग कसं करू शकतो बघा, काय सांगितलं बघा, एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल, पर मॉलिक्यूल म्हणा, एन म्हणा, नंबर ऑफ मॉलिक्यूल, एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ गॅस, म्हणजे गॅस आहे भरपूर मोठा, भरपूर नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, प्रत्येक पार्टिकलची, सिंगल पार्टिकलची एनर्जी कन्सिडर करा. 3/2 कॉन्स्टंट आहे, केबी पण कॉन्स्टंट आहे, इज प्रोपोर्शनल टू टी. एनर्जी ऑफ गॅस पर मॉलिक्यूल इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे एखाद्या गॅसचं टेम्परेचर वाढलं म्हणजे ऍक्च्युली काय वाढलंय, एनर्जी पर मॉलिक्यूल वाढले, प्रत्येक मॉलिक्यूलची एनर्जी वाढलेली आहे. त्या वाढलेल्या एनर्जीला आपण टेम्परेचरशी रिलेट करू शकतो. डायरेक्ट रिलेशन आहे, म्हणजे टेम्परेचर वाढलं म्हणजे ऍक्च्युली एनर्जी वाढते. म्हणजे समजा तुम्ही पाण्याचा एखादा ग्लास घेतलाय, त्याला बॉईल करत चाललाय, टेम्परेचर तुम्ही त्याचं वाढवत चाललाय, तर त्याच्यामध्ये जो प्रत्येक पाण्याचा मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल आहे, त्याची एनर्जी वाढते. आता एनर्जी वाढते म्हणजे त्याची मोशन वाढते, व्हेलॉसिटी वाढते, रॅन्डमनेस वाढते. मग तो जो वाढलेला रॅन्डमनेस आहे, व्हेलॉसिटी जी वाढलेली आहे, कोलिजन्स वाढतात, ते जे वाढलेलं काय ऍक्टिव्हिटी असेल, एनर्जी पर मॉलिक्यूल वाढले, त्यालाच आपण टेम्परेचर म्हणतो. टेम्परेचर कमी झाले म्हणजे काय, एनर्जी कमी होत गेलेली आहे, आणि ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला एनर्जी एकदम कमी होते. मग त्याला आपण आईस पण म्हणतो, आईस तयार झाला. अजून टेम्परेचर कमी करत जावा, एनर्जी काय होत जाणार, कमी होत जाणार, टेम्परेचर पण कमी होत जाणार. टेम्परेचर म्हणजे ऍक्च्युली एनर्जी पर मॉलिक्यूल ऑफ गॅस आहे, इन टर्म्स ऑफ केटीजी. केटीजी मध्ये आपण असं त्याला इंटरप्रेट केलेलं. मग विचारलं तर तुम्हाला डेरिव्हेशन विचारलं तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 2 मार्काला मगाचं VRMS चं डेरिव्हेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हे दुसरं डेरिव्हेशन, हे पण चांगलं करून ठेवा. ओके, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण.